शिक्षणाच्या संदर्भात आता सध्या देशातली वस्तुस्थिती काय आहे? जर शिक्षणाचा अभाव असेल तर समाजात काय घडतं? विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. घटनेत काय आहे आणि वास्तवात काय आहे? शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी जी एक प्रचंड राजकीय इच्छा लागते, इच्छाशक्ती, तिचा अभाव आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. भारतीय राज्यघटनेचं सगळ्यात महत्वाचं मूल्य किंवा तत्व कुठलं असेल तर ते समानता आहे. आणि समानता जर समजा समाजामध्ये आणायचं असेल तर त्याच्यासाठी असणारं माध्यम जे असेल तर ते शिक्षण आहे. शिक्षण हे समाजामध्ये सामर्थ्य आणतं व्यक्तीमध्ये, आणि सामर्थ्यातून व्यक्तीमध्ये समाजात समानता येऊ शकते, असं घटना आणि एकंदरीत राज्यशास्त्राचे अभ्यासक जे आहे ते सांगत असतात. पण या शिक्षणाच्या संदर्भात आता सध्या देशातली वस्तुस्थिती काय आहे? तर आज आपल्या देशातील असणारं 9% शिक्षण जे आहे ते फक्त सरकारी आहे आणि उरलेलं 91% शिक्षण जे आहे ते खाजगी आहे. एकूणच देशामध्ये शिक्षणाची बोंबाबोंब आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. त्यामुळे याच विषयावरती आपण बोलणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक, विचारवंत उत्तम कांबळे सर आहेत. कांबळे सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर, जसं मी सांगितलं की एकूणच देशामध्ये जर समता निर्माण करायची असेल, स्वातंत्र्य आणि राज्यघटनेची ही मूल्य जर आणायची असेल तर त्यासाठी ही शिक्षण हे महत्वाचं आहे. तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही कशा पद्धतीनं देशातल्या सध्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहता? हा किरण, आपण विषयाला हात घालण्यापूर्वी शिक्षणाविषयी आपल्या संविधानात काय म्हटलेलं आहे, शिक्षणाविषयी पुरोगामी महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी काय म्हटलेलं आहे, हे थोडक्यात समजून घेऊ आणि आपल्या विषयाकडे वळू. हो, आपल्याला शिक्षणामध्ये क्रांती करणारे आपले महानायक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव घेतो आपण. बरोबर. आणि त्यांनी 2 वाक्यामध्ये शिक्षणाचं महत्व सांगितलं होतं. जर शिक्षणाचा अभाव असेल तर समाजात काय घडतं? तो एक अखंड असा आहे, त्यातल्या 2च ओळी मी सांगतोय. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. जर माणसाकडे विद्या नसेल तर त्याचे विचार, त्याची गती, त्याचं जगणं, माणूस म्हणून जगणं, ह्या सगळ्या गोष्टी खलास होतात. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. बरोबर. हाच विचार बाबासाहेबांनी पण मांडला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकण्याची जी व्याख्या आहे ती त्याने अजून थोडी लांब केली. नुसतंच विचार करता येत नाही, तर संघर्ष करता आला पाहिजे, संघटना पाहिजे आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे. या सर्वांसाठी शिक्षणाची गरज आहे. आपल्या राज्यघटनेत शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात तर शिक्षणाचा हक्क नावाचा कायदा मंजूर झालेला आहे आणि ह्या कायद्याने इथल्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी सरकारने स्वीकारलेली आहे. आता सर्व जबाबदारी म्हणजे कोणती? केवळ त्याला शाळेत आणायची आणि परीक्षेला बसून पास करण्याची जबाबदारी नाही आहे. तो शाळेत येण्याच्या मार्गामध्ये जर काही अडचणी असतील, त्याच्यात अन्न आलं, त्याच्यात वस्त्र आलं, त्याच्यात शालेय साहित्य आलं, याची कमतरता असल्यामुळे तो जर येत नसेल तर त्या कमतरता भरून काढायला पाहिजे. त्याला गणवेश दिला पाहिजे, त्याला पुस्तकं ठेवण्यासाठी पिशवी दिली पाहिजे, पुस्तकं पिशवीत घालता आली पाहिजे. जर शाळा लांब असेल तर त्याला सायकल दिली पाहिजे, त्याला खिचडी दिली पाहिजे. खिचडीमध्ये पौष्टिक घटक असायला पाहिजेत. त्याच्या डोळ्याला काही अडचण असेल तर त्याला दवाखान्यात नेऊन त्याला चष्मा बसवून दिला पाहिजे. अन्य कोणत्या शारीरिक अडचणी असतील तर त्याही शाळेच्या माध्यमातून दूर करायला पाहिजेत. हे सगळं शिक्षणाच्या हक्कांतर्गत आपल्याला देण्यात आलं आहे. आता प्रश्न असा आहे की घटनेत काय आहे आणि वास्तवात काय आहे? जी घटनेने आश्वासने दिलेली आहेत तिची अंमलबजावणी करताना अंमलबजावणीमध्ये गुणवत्ता येते का? परिणाम येतो का? त्याच्यामध्ये काही शिस्त आहे का?
या सगळ्या गोष्टी येतात. आपण आजच्या परिस्थितीवर जर नजर टाकायचं ठरवलं तर तू म्हणतोस तसं खाजगी शिक्षणाचं क्षेत्र अजून मोठं झालेलं नाहीये. ते सरकारीपेक्षा छोटेच आहे. पण खाजगी क्षेत्राचा परिणाम मोठा झालेला आहे. एनीहाऊ आपल्या देशामध्ये शिक्षणाकडे पाहण्यासाठी जी एक गंभीर दृष्टी लागते तिचा अभाव आहे. शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी जी एक प्रचंड राजकीय इच्छा लागते, इच्छाशक्ती, तिचा अभाव आहे. आपण आपल्या सीमेवरच्या आजूबाजूच्या गरीब राष्ट्रांचा विचार केला, युरोपमधल्या काही गरीब राष्ट्रांचा विचार केला आणि भारताचा विचार केला तर ही छोटी राष्ट्र शिक्षणावर भारतापेक्षा अधिक गुंतवणूक करतात आणि भारतात हे गुंतवणुकीचं प्रमाण खूप कमी आहे. लज्जास्पद वाटावं असं हे प्रमाण आहे. म्हणजे मुळात तिथून सुरू व्हायला पाहिजे की तुम्ही शिक्षणावर गुंतवणूक किती करता. मग प्रश्न येतो कशी करता आणि ह्या गुंतवणुकीचे परिणाम काय आहेत विद्यार्थ्याच्या, समाजाच्या आणि देशाच्या जीवनामध्ये. तर तू एक शब्द वापरला, शिक्षणाची बोंब झालेली आहे, तो मला आवडला. तर ती बोंब का झाली? शिक्षण चालू कुठं होतं? शाळेतल्या शिक्षणापासून, तिथल्या शिकवणीपासून. पण अलीकडेच आसर नावाच्या संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि केवळ सरकारलाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला लाज वाटावी, आपण विवस्त्र व्हावं अशा पद्धतीचा तो अहवाल आहे. कारण 9वी ते 11वीच्या मुलांना थोडंसं मोठं वाक्य, लांब वाक्य वाचताच येत नाही. त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांना जोडाक्षरे येत नाहीत, कुणाला अंक येत नाहीत आणि या पोरांचं आयुष्य वाढत वाढत चाललेलं आहे आणि त्यांच्याकडे शिक्षणाची जी गुणवत्ता असायला पाहिजे ती कमी कमी होत चाललेलं आहे. जी काय गुंतवणूक आपण मान्य केलेली आहे तिचा परिणाम काय? 9वी ते 11वीच्या पोराला लांब वाक्य वाचता काय येत नाही आणि हे लज्जास्पद नाहीये? ही पोरं उद्या 12वी जातील, ती 12वी पास कशी होणार आहेत? आणि समजा फेल झाली तर त्यांचं शिक्षण बंद पडणार आहे आणि ही बंद पडलेली, शिक्षणापासून वंचित झालेली मुलं उद्या जाणार कुठे आहेत? यांना लिहिता येत नाही, यांना नीट वाचता येत नाही. या पोरांनी आयुष्यातली 7-8 वर्षे शिक्षणात घालवलेले आहेत, त्यांच्या पालकांनी खर्च केलेला आहे, समाजाने खर्च केलेला आहे आणि त्याचा हा निकाल काय लागतो? तर सगळ्यात मोठं किरण हे आहे की शाळेत जाऊन सुद्धा लिहिता वाचता काय येत नाही आणि तेही सरकारी शाळांमध्ये येत नाही. गंमत म्हणजे ह्याला जबाबदार कोणीच नाही आहे. फार लाज वाटायला लागली सरकारला तर एखादा नवीन नियम करतात, जादा शिकवणी घ्या म्हणतात, पण जादा शिकवणी घेऊन सुद्धा त्याला वाक्य वाचताच येत नाही. याला जबाबदार कोण आहे? आता आपल्याकडे आपलं सरकार असल्यामुळं इंग्रजांच्याकडे बोट करता येत नाही. आता सरकारी शिक्षण हे 100% बहुजनांच्या ताब्यात आहे. बहुजनांचं सरकार आहे, बहुजनांचे मंत्री आहेत, बहुजनांचे अधिकारी आहेत, बहुजनांचे शिक्षक आहेत आणि बहुजनांचेच विद्यार्थी आहेत. बोट कोणाकडे करणार? ब्राह्मणाकडे करणार का? पंतोजीकडे करणार का? ते आहेत का या क्षेत्रामध्ये? त्यामुळे बोट कुणाकडे करायचं आता? एक मोठी गंभीर परिस्थिती आहे. हे जे वास्तव दिसतं याला जबाबदार कोण? मी मध्येच तुला महात्मा फुल्यांच्याकडे पुन्हा घेऊन जातो. हंटर कमिशनला महात्मा फुल्यांनी एक निवेदन दिलं होतं, ते सर्वांनाच माहित आहे. त्या निवेदनामध्ये क्रांतिकारी शिक्षणाचा विचार केला होता, हे पण सगळ्यांना माहिती आहे. एक गोष्ट कोण लक्षात घेत नाही की त्याच्यावर चर्चा करत नाहीये. त्या काळामध्ये ब्राह्मण शिक्षण, ब्राह्मणी व्यवस्था, बहुजनांची मुलं शाळेत येऊ नयेत आणि आली तर लिहिण्या वाचण्या पलीकडे त्यांनी मोठी मजल मारू नये यासाठी ते त्या बहुजनांच्या मुलांचं प्रबोधन करत. वर्गात त्यांना मागल्या रांगेत बसवत, त्यांना ऐकू जाणार नाही असं बोलत. महात्मा फुल्यांना हे कळलं आणि त्यांच्या लक्षात आलं की बहुजनांच्या शिक्षणाच्या आड पहिला घटक कोणता असेल तर हा पंतोजी आहे.
हा भटजी शिक्षक आहे. म्हणून त्याने हंटर कमिशन मध्ये एक विनंती केली होती मायबाप इंग्रजी सरकारला, की बहुजनांच्या शाळांमध्ये ब्राह्मण शिक्षक नेमणं बंद करावं. हम्म. त्या शाळांची तपासणी करणारे अधिकारी सुद्धा बहुजनातले पाहिजेत, हा. शिक्षक बहुजनांच्यातले पाहिजेत. मग ह्या विद्यार्थ्यांना काहीतरी ज्ञान मिळेल, बोलता येईल. त्यांच्या स्वप्नातली जी व्यवस्था होती ती त्यांच्यानंतर अनेक वर्षांनी आता अंमलात आलेली आहे. सगळे बहुजन. मग पोरांना लिहिता वाचता काही येत नाही. हो. माणगावच्या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणविषयक ठराव जो मांडला होता त्याच्यात त्यांनी अजून पुढे जाऊन सांगितलं होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये जे अधिकारी असतात ते बहुजनांचे असले तर ते शिक्षकांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतील, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतील, शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतील. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. मी जर उलटा प्रश्न विचारला तर सरकारी शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक क्षेत्रात ब्राह्मणांचे शिक्षक किती आहेत आज? हो. नाममात्र आहेत. त्यांना राहायचं होतं, त्यांना सिलिकॉन व्हॅलीमध्ये जायचं होतं, त्यांना अंतराळ संशोधन करायचं होतं, ते गेलेले आहेत. आता हे तुमच्या ताब्यात आहे ना, मग का बोंब चालू आहे हे? तर या शिक्षण क्षेत्रातले घटक जे आहेत, भले ते बहुजनांचे असोत किंवा अजून कोणाचे असोत, ते घटक बेईमान झालेले आहेत. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळत नाही आहेत. हा 80% बहुजन वर्ग शिक्षणातून दूर फेकला गेला की काय होणार आहे देशाचं आणि समाजाचं याची त्यांना काळजी नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जबाबदारीचं तत्व नाही आहे. प्रिन्सिपल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ही जी चित्र बाहेर येत आहेत ह्याला कोणीतरी जबाबदार असायला पाहिजे ना. अशी कशी व्यवस्था आहे की कोणीच जबाबदार नाहीये? 5वीत पोरगा कच्चा का राहिला? 4थीत कच्चा होता. 4थीत का कच्चा राहिला? 2रीत कच्चा होता. 2रीत का कच्चा राहिला? 1लीत कच्चा होता. आणि 1लीत का कच्चा राहिला? तो जन्माला येतानाच कच्चा होता. हे महाराष्ट्रातल्या शिक्षणाचं चित्र आहे. शिक्षण चांगलं व्हायचं असेल तर इमारती चांगल्या लागतात, शैक्षणिक साहित्य चांगलं लागतं, तिथे प्रयोगशाळा लागते, तिथे स्वच्छतागृह लागतात, तिथे मैदानं लागतात, तिथे अजून काय काहीतरी गोष्टी लागतात. महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचं पुरोगामी राज्य आहे आणि या राज्यामध्ये अजूनही 23% शाळांना समाधानकारक बैठक व्यवस्था नाही. हे मला ऐकताना पण लाज वाटते आणि सांगताना पण लाज वाटते. एवढंच नव्हे तर धुळे जिल्ह्यामध्ये आणि कोकणात काही ठिकाणी शाळांना अजून वर्ग खोल्याच नाही आहेत. मोकळ्या मैदानावर शाळा भरतात. थंडीत काय होत असेल किरण? बरोबर आहे. पावसात काय होत असेल? उन्हात काय होत असेल? आणि साला काय लायकीचं शिक्षण त्या पोरांना मिळत असेल? सरकारला कळत नाही का? कुणाकडे किती पैसे लपलेले आहेत हे शोधण्यासाठी येडी यंत्रणा आहे त्यांच्याकडे. मग कोणत्या पोरांना डोक्यावर छत नाही हे शोधण्यासाठी यंत्रणा नाही आहे का? कुठे आहेत यंत्रणा ह्या? अरे बिन इमारतीची शाळा असेलच कशी? ती फक्त ऑनलाईन असू शकते. आणि 90ला जेव्हा ऑनलाईनचं पीक आलं होतं तेव्हा ह्या सायबर वर्ल्डने, ह्या संगणकीय जगाने अशी एक घोषणा केली होती की नजीकच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना इमारतीशिवाय शाळा, दप्तराशिवाय शाळा, शिक्षकाशिवाय शाळा, कारण त्यांना मोबाईलवरून शिकायचं आहे. कदाचित तिकडे जाण्यासाठी जर शाळा बंद पडत नसतील. बरोबर आहे. विक्री काढली शाळांची महाराष्ट्रातल्या सरकारने, ज्याला खोकी सरकार म्हणतो आपण. ते खरे की खोटे मला माहिती नाही, पण असेल खोकं तर एखाद्या शाळेकडे फेकून द्यायचं ना. 10 इमारती उभ्या राहतात. मला आठवतं, तुलाही आठवत असेल तर बघ, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि शिवसेना फुटली तेव्हा त्यांच्या म्होरक्याने शपथ घेतल्यानंतर एक वाक्य उच्चारलेलं होतं.
कुठे क्लिप असेल तर वाजव येते ते. काय वाक्य होतं? आम्ही महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्यासाठी, आम्ही महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आमचा पक्ष आम्ही फोडलेला आहोत आणि इकडे आलेला आहोत. झाली 1.5-2 वर्ष होत गेली. कोणती समृद्धी आणली? हे का धर्मांतर आणि पक्षांतर केलं? त्याचा उपयोग काय? किरण, आपल्याकडे विचारणाऱ्या व्यवस्थाच नाही आहेत. एवढी मोठी शिक्षणामध्ये प्रशासकीय यंत्रणा आहे ना, मला वाटतं तिथल्या 4 पांढऱ्या हत्तींना घरी पाठवलं ना तर 50 शाळांना इमारती मिळतील. किती सोपं आहे. 10 आमदारांनी आपला आमदार निधी वर्षाचा आपलं मानधन दिलं ना, 50 शाळा उभ्या राहतील. आणि एवढंच नव्हे तर आपली नोकरी टिकवणाऱ्या शिक्षकांनी त्या गावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रमाणे जर प्रत्येक घरामध्ये मुठमुठभर धान्याची मदत घेतली तरी शाळा उभी राहू शकते. माझ्या मुद्द्याचा अर्थ असा आहे, शिक्षणासारख्या गंभीर गोष्टीकडे पाहण्याचा शासनाचा, समाजाचा, शिक्षकांचा, सगळ्यांचाच दृष्टिकोन हा सैल होत चाललेला आहे आणि व्यक्तिगत पातळीवर तो गुंततो आहे. इमारत नसणाऱ्या शाळा शिक्षण कसं देत असतील? बरोबर. काही ठिकाणी शिक्षकच नाही आहेत. बरोबर. अजूनही महाराष्ट्रात एक शिक्षकी शाळा आहेत. 4-4 वर्ग एक मास्तर चालवतो. ते पण लक्षात घेऊ. पण जिथे सगळ्या सुविधा आहेत तिथे पोराला जोडाक्षर का वाचता येत नाही? आपला मुद्दा आहे की शाळेत जाऊन तो साक्षर का होत नाही? का नाही होत साक्षर तो? बरोबर. याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर 2 गोष्टी करायला पाहिजेत. पहिल्यांदा की शिक्षणाचं जे खाजगीकरण आहे ते बंद करायला पाहिजे. पण ते बंद होण्याची शक्यता नाही. सरकार स्वतःच 65,000 शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याच्या तयारीत आहे. तसा निर्णय पण झालेला आहे. खरं म्हणजे हे शाळा विकणं आहे. पण विक्री हा शब्द वापरला की लाज वाटते. ते काय म्हणतात? दत्तक देणं आहे विशिष्ट वर्षासाठी. आता ज्याच्यातून कोणतीच गोष्ट मिळणार नाही अशा शाळा कॉर्पोरेट कंपन्या दत्तक घेतील काय? स्वतःचे पैसे घालतील का त्याच्यात? जिथे काय मिळतं तिथेच भांडवलशाही येते ना. शाळा असो नाही तर स्मशान असो, जर काही मिळणार असेल तर भांडवलशाही समाजाच्या हिताचं खोटं गाणं म्हणत तिकडे येते आणि ते सगळं अक्वायर करते. एकीकडे सावित्रीबाईंची पहिली शाळा भिडेवाड्याचं नूतनीकरण करतोय आपण. ही पहिली शाळा हे सगळ्या जगाला ओरडून दाखवतोय. ह्या पहिल्या भारतीय शिक्षिका सगळ्या जगाला सांगतोय, सिनेमा काढतोय. आणि दुसरीकडे ही जी सावित्रीबाईंची लेकरं आहेत त्यांना जोडाक्षर वाचता येत नाहीये. ही शिक्षणाची बोंब आहे. बरोबर. आता याच्यातून बाहेर पडू आणि त्यांना काय शिकवलं जाते ह्याच्याकडे थोडं पाहू आपण. ह्यांना शिकवलं काय जातंय? 2014 नंतर 14ला आलेल्या सरकारने पहिल्यांदा शिक्षणामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. कोणतीही सत्ता तिला अधिक काळ टिकायचं असेल, तिला आपली संस्कृती घराघरात पोचवायची असेल तर ती पहिल्यांदा शिक्षणात हस्तक्षेप करते. बरोबर. कुणाला भारतरत्न मिळालेले आहेत याच्यावर आपण न बोललेलं बरं, कारण त्या पुरस्काराची प्रतिष्ठा कमी होते. पण मिळतायत ना. बरोबर. का मिळतायत? आपला मुद्दा हा आहे की 14 पासून शिक्षणामध्ये हस्तक्षेप चालू आहे. हा हस्तक्षेप कोणत्या स्वरूपाचा आहे? ही जी नवीन पिढी आहे, उगवती पिढी आहे, 1ली ते 10वी पिढी आहे, या पिढीला प्रवाहाबरोबर नेण्याऐवजी, नव्या जगात नेण्याऐवजी, नव्या विज्ञानाच्या नैतिकतेच्या रस्त्यावर नेण्याऐवजी ह्या सगळ्या पिढीचा यू टर्न चालू आहे. तिला मागं नेतोय आपण. तिला का मागं नेतोय?
आपण उत्क्रांतवादाचा सिद्धांत डार्विनने मांडलेला खोटा ठरवला आणि त्याच्या जागी आता आपण दश अवतार घ्यायला लागलेलो. हे मागे जाणं आहे. आपण विमानाचे शोध खोटे ठरवतो आणि आपल्याच देवाने धर्माने लावले असं सांगतो. हे मागे नेणं आहे. निपुत्रिक महिलांना टेस्ट ट्यूब बेबीचा वापर करून अजून कोणत्या तरी वैज्ञानिक गोष्टीचा वापर करून मुलं देता येतात हे सिद्ध झालेलं आहे. त्याऐवजी आपण मेडिकल मधल्या पोरांना, MBBSच्या पोरांना पुत्र कामेष्टी यज्ञ शिकवायला लागलेलो आहोत. 15 मार्कासाठी 10 मार्कासाठी तो धडा यंदापासून त्याच्या सिलेबस मध्ये आलेला आहे. कोणत्या डॉक्टरने आवाज उठवला किरण? नाही. कोणत्या व्यवस्थेने उठवला? आम्हाला विज्ञान शिकवा, पुत्र कामेष्टी यज्ञ शिकवू नका. पण पुत्र कामेष्टी यज्ञवाले म्हणतात असा यज्ञ घातल्यामुळं महाकाव्यामध्ये अनेकांना पोरे झाले होते. अरे महाकाव्यात झाली ना. महाकाव्यात काही पण असू शकतं. माणसाला 10 तोंड पण असू शकतात आणि बिन तोंडाचा पण माणूस असू शकतो. महाकाव्यात यज्ञातून 100 लोक जन्माला येऊ शकतात आणि फळं खाल्ल्यानंतर पोरं पण येऊ शकतात. आपण महाकाव्यात जगतो आहोत का? बरोबर आहे. कुठे जगतो आहोत आपण? वास्तवात जगतो आहोत. मग इतिहासामध्ये खरा इतिहास नाही शिकवायचा. भारताला गुलाम करणाऱ्यांचा इतिहास नाही शिकवायचा. भारताला धर्मनिष्ठ, भारताला हिंदुत्ववादी, भारताला धर्मरक्षक, भारताला देवरक्षक बनवणाऱ्यांचा इतिहास शिकवायचा. कल्पना कर किरण, अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन 5 वर्षांनी ही पोरं जेव्हा मेनस्ट्रीम मध्ये येतील तेव्हा त्यांची लायकी काय असेल? बरोबर आहे. कोणती नोकरी मिळणार आहे? हा, यज्ञाची कामं मिळतील. पुत्र कामेष्टी यज्ञ घाला, परीक्षेत पास होण्यासाठी यज्ञ घाला, लॉटरीचं तिकीट लागण्यासाठी यज्ञ घाला. जगाने सांगितलेलं आहे हे जग यज्ञ घालून बदलत नाही, मिथ्स मधल्या कथा वाचून बदलत नाही, मंत्रांचा जप करून बदलत नाही. हे जग नवीन मंदिरं बांधून बदलत नाही, तर ते वैज्ञानिक, क्रांतिकारी, सामाजिक विचार घेऊन बदलत असतं. हे आपण पोरांना सांगत होतो शिक्षणातून. सगळंच नव्हतं सांगत, पण थोडंफार सांगत होतो. आता जे थोडेफार होतं ना त्याची पण बोलले आणि डायरेक्ट आपण एकीकडे चंद्रावर जातो आणि दुसरीकडे यज्ञाकडे येतो. डायरेक्ट चंद्रावरून यज्ञाकडे. काय हे दुभंगले पण जे आहे हे कुणाच्याच हिताचं नाही आहे. ही शिक्षण व्यवस्था जेवढी दुभंगेल तेवढा समाज, देश दुभंगेल, याच्यामध्ये मला शंका वाटत नाही. आता प्रश्न उरतो हे थांबवायचे की नाही थांबवायचं? बरोबर. कसं थांबवायचं आणि कुणी थांबवायचं? हे पहिल्या ह्याच्यात रोल येतो पालकांचा रोल येतो. त्याने आता आपल्या मुलाला काय शिकवायचा याचा जाहीरनामा तयार करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांची एक संघटना व्हायला पाहिजे आणि आमच्या मुलांना काय शिकवायला पाहिजे याचा जाहीरनामा त्यांनी तयार करायला पाहिजे. आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये पालकांचा सहभाग होतो, तो फक्त त्याचा खिसा कापून फी घेण्यापुरताच होतो. बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा जाहीरनामा तयार करायला पाहिजे. आम्ही आमच्या खाजगी जीवनात यज्ञ करू, नाहीतर काहीतरी वाचू, पण आमच्या वैज्ञानिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, वैचारिक जीवनामध्ये, मेन स्ट्रीम मध्ये आम्ही यज्ञाची भाषा नाही करणार. आम्ही धर्माची भाषा नाही करणार. कोणता देव कुठे जन्माला आला याचं उत्खनन आम्ही नाही करणार. आम्हाला वैज्ञानिक दृष्टी पाहिजे, आम्हाला समाजवादी दृष्टी पाहिजे, आम्हाला विषमता निर्मूलन करणारी दृष्टी पाहिजे आणि ते शिक्षण मिळवणं हा आपला हक्क आहे. आपल्या शिक्षणाच्या हक्कामध्ये शिक्षण घेण्याचा उल्लेख आहे, पण काय शिकवायचा याचा उल्लेख नसल्यामुळं आता त्या जबाबदारीमध्ये
आपण पुढे हिरिरीने भाग घेतला पाहिजे. हा गावागावात शाळा आहेत, गावकऱ्यांनी सावध राहावं ना. बरोबर. मास्तर काय शिकवतो पोरांना? त्याला काय बेचा पाडा येत नाही? ह्या व्यवस्थेवर सामाजिक आणि पालकाचा अंकुश जसा जसा वाढत जाईल हम्म. तसं तिच्यामध्ये सुधारण्याला थोडा थोडा वाव निर्माण होईल असं मला वाटतं. आता बरोबर. हे मेजॉरिटीच्या नावावर चालणारं सरकार आहे आणि त्यांना असं वाटतं ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे त्याला काही करायचा अधिकार आहे. लोकशाहीला ते मेजॉरिटीचं गणित म्हणतात, हो. मॅथमॅटिक्स ऑफ मेजॉरिटी. हम्म. आणि हे डेमोक्रेसीमध्ये जर लागू करायला गेला तर गणित यशस्वी होईल पण लोकशाही फेल होईल. हो. मेजॉरिटीवर कसं चालता? एखाद्याला 2च मतं मिळाली असतील याचा अर्थ त्याला काही म्हणणं नाही असं होत नाही. 2 मतांचं तरी म्हणणं त्याचं ऐकून घ्या ना. हा. तुम्हाला 400 जागा मिळालेल्या आहेत म्हणजे 150 कुणाला तरी मिळालेले आहेत ना. ती 150 मन मोकळे आहेत का? तुम्ही काय साला हिटलर सारखं एका रात्रीत काढता, उद्यापासून हे लागू होणार, उद्यापासून हे होणार, सरकारी शाळा वाढणार, इंग्लिश मिडियमच्या शाळा वाढणार आणि बहुजन समाजाची पोरं पुन्हा बोंबलत फिरणार. खाजगी शाळेत जायला पैसे नाही, तिथल्या गणवेशासाठी चड्डी नाही, घरात खायला काय नाही, आई बाप अडाणी आहेत आणि जे शिकतो त्याचा काही उपयोगच होत नाही. अशा अवस्थेत डुबू पाहणाऱ्या व्यवस्थेला वाचवण्याची आणि सर्वांगानं तिचा क्षय किरण घेण्याची वेळ मला आलेली आहे असं आता वाटतं. तू ह्या विषयावर मला माझा आवाज व्यक्त करण्याची संधी दिली. कुणी सांगावं, 2-4 लोक तरी ऐकतील, विचार करतील. विचार मेलेला नाही आणि विचार करणारी माणसं पण सगळी मेलेली नाही आहेत, ती जिवंत आहेत. त्यांच्यासाठी आपण हा उपक्रम करतोय आणि तू संधी दिली त्याबद्दल तुला मी धन्यवाद देतो. धन्यवाद सर. अत्यंत महत्वाच्या विषयावरती तुम्ही संवाद साधला आणि जी काही मुद्दे मांडले ते अत्यंत म्हणजे त्या मुद्द्यांवरती प्रत्येकानं विचार करावा आणि विचार करून त्या संदर्भात काय करता येईल का अशा पद्धतीचे मुद्दे उत्तम कांबळे सरांनी आज मांडलेले आहेत. त्यांनी मांडलेल्या गोष्टीवरती मी काही भाष्य करावं असं काही नाहीये, कारण की त्यांनी ही उघडं नागडं सत्य जे आहे ते शिक्षण व्यवस्थेचं तुमच्या समोर ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला शाळा पाहतायत, मुलं पाहतात, विद्यार्थी पाहतायत. तुम्हाला नेमकं काय वाटतं उत्तम कांबळे सरांची ही मतं ऐकून? तुम्ही नक्की व्यक्त व्हा, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.